तर ठाकुर्लीतील तरुणानं आपल्या घरगुती बाप्पाच्या देखाव्यात अनोखं दृश्य साकारलंय। दैनंदिन जीवनात रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांचा होणारा त्रास या तरुणानं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, प्रवाशांची मोठी गैरसोय होते, याकडे या तरुणानं लक्ष वेधलंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। रेल्वे स्थानकामध्ये जी बाहेरची जी गर्दी आहे, फेरीवाले आहेत, त्याचप्रमाणे रिक्षा आहे, त्या कशा प्रकारे उभ्या असतात आणि त्यामुळे रेल्वे प्रवासी जे आहेत त्यांना काय त्रास सहन करावं लागतं हे डोंबिवलीतले रुपेश राऊत जे आहेत त्यांनी साकारलेले आहे। आपण पाहू शकता की रेल्वे स्टेशनच्या बाहेरची जी गर्दी आहे ती ह्या देखाव्यातून जी आहे ती सादर केलेली आहे। कल्याण स्टेशन असून दे किंवा डोंबिवली असून दे किंवा सेंट्रल रेल्वेचे जेवढेही स्थानक असून जे महत्त्वाचे स्थानक आहेत, कुर्ला, घाटकोपर, त्याचप्रमाणे वसई विरार वगैरे, या स्थानकामध्ये जी परिस्थिती आहे ह्या देखाव्यातून जी आहे ती सादर केलेली आहे। रेल्वे स्थानकाच्या बाहेर तर जाऊन द्या, पण रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये देखील फेरीवाले जे आहेत त्यांनी जो आहे तो कब्जा केलेला आहे। त्यामुळे प्रवासी जे आहेत त्यांना चालणं कठीण होतंय। या देखाव्यातून पूर्ण ते सादर केलेलं आहे। हीच परिस्थिती जी आहे ही कल्याण डोंबिवलीची पण आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत। त्यामुळे गणपतीच्या ह्या देखाव्यातून जे रुपेश राऊत आहेत त्यांनी हा देखाव जो आहे सादर केलेला आहे। त्यांना ही संकल्पना कशी सुचली आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल रुपेश की आपण हा देखाव जो सादर केलेला आहे काय सांगाल यावर? आम्ही दरवर्षी गणपती उत्सवाच्या माध्यमातून एक सोशल संदेश देण्याचा प्रयत्न करतो। तर यावर्षी आम्ही रेल्वे स्थानक आणि त्याच्या बाहेरची जी गर्दी आहे ती दाखवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला आहे। म्हणजे आम्ही कामानिमित्त सगळेच लांब ट्रॅव्हल करतो, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हटलं जातं तर डोंबिवली असेल, कल्याण असेल, कुर्ला, घाटकोपर, त्याच्यानंतर आपलं बोरिवली असेल, हे सगळे स्थानक जर आपण बघितले तर हे फेरीवाल्यांनी इतके भरलेले आहेत ते सर्वसामान्य लोकांना तिकडनं चालत जाणं खरंच खूप मुश्किल होतं। त्याच्यामध्ये वृद्ध असतील, महिला असतील, ह्यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचणं इतकं कठीण जाते, कारण की त्यांनी ऑलमोस्ट त्याच्या जवळपास स्टेशन म्हणजे जिन्याजवळ येऊन ते त्यांच्या वस्तू विकतात। तर ह्याकडे आम्ही कुठेतरी लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न केलाय आणि हे सगळे स्थानक जर खरंच फेरीवाले मुक्त जर झाले तर सर्वसामान्य प्रवाशांना याचा खूप चांगला फायदा होईल। कोर्टाचा तसा आदेश सुद्धा आहे की 150 मीटरच्या लांब या सगळ्यांनी उभं असायला पाहिजे, पण आपल्याला हे कुठेच बघायला मिळत नाहीत। फेरीवाले झाले किंवा अनऑर्गनाइज रिक्षा स्टँड झाले, यांची इतकी गर्दी असते की सर्वसामान्य माणूस खरंच ह्याला त्रसलेला आहे। आणि आमची गणपती बाप्पाच्या चरणी हीच प्रार्थना आहे की हे सगळे खूप ऑर्गनाइज होऊ देत सगळे स्टेशन आणि सर्वसामान्यांना ह्या त्रासातून सुटका होऊ देत। नक्कीच ह्या देखाव्यातून जे आहे ते सादर करण्यात आलेलं आहे की फेरीवाला मुक्त व्हायला पाहिजे आणि जे रिक्षा चालक आहेत त्यांनी देखील याचा बोध घेतला पाहिजे। कॅमेरामन विशाल थोरातसह आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली।